नमस्कार, मी वर्षा. मी कल्पिता. सोलफुल कोकोनट टॉकच्या चौथ्या भागामध्ये आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. सर्वप्रथम सर्वांना नवीन मराठी वर्षाच्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आज आपण सोलफुल कोकोनट टॉक मध्ये काय बोलणार आहोत? आजचा विषय खूप इंटरेस्टिंग आहे. देवाची करणी नारळात पाणी म्हणजेच नारळ पाणी. मागच्या भागामध्ये आपण उन्हाळ्यामध्ये नारळाचे विविध फायदे काय होतात ते बघितले होते. त्याच विषयाला थोडेसे पुढे नेत आज आपण फक्त नारळ पाण्याबद्दल बोलत आहोत. अगदी छान, कारण आपण बघितलं तर नारळाच्या पाण्याचा बऱ्याच रिसर्च पेपरमध्ये सुद्धा पब्लिश झालेला आहे. अगदी अगदी जरा सांगू शकशील का काय फायदे असतात नारळ पाण्याचे? नारळ पाण्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पोटॅशियम, कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम, सोडियम असं आपण त्याला एक कॉम्बिनेशन ऑफ इलेक्ट्रोलाइट असं म्हणू शकतो. आणि त्याने फायदे म्हणशील तर बीपी कंट्रोल होतो, कोलेस्टेरॉल मेंटेन राहतं, त्याच्यानंतर ब्लड शुगर मेंटेन राहतं, तुम्हाला तुमचं कॉन्स्टिपेशन तुम्हाला कंट्रोल करता येतं. त्याचप्रमाणे बघशील तर नारळ पाणी एकदम झिरो फॅट आहे, त्यामुळे तुम्हाला अगदी तो एनर्जी ड्रिंक म्हणून तुम्ही घेऊ शकता. नक्कीच नक्कीच, कारण आपण बघतो तुम्हा सर्वांना पण माहिती आहे की बऱ्याचशा पेशंट्सना नेहमी त्यांची एनर्जी गेन करण्यासाठी म्हणा किंवा एनर्जी मेंटेन करण्यासाठी नेहमी नारळ पाणी दिले जाते. आणि अजून एक म्हणजे नारळाच्या पाण्याचा वापर हा विनेगर करण्यासाठी सुद्धा होतो. वा वा, खूप छान छान. इलेक्ट्रोलाइट्स, नॅचरल इलेक्ट्रोलाइट्स आहेत, नॅचरल बूस्टर आहे, हे तर माहितीच होते, परंतु इतके सारे नारळाच्या पाण्याचे मेडिसिनल बेनिफिट्स आहेत हे मात्र खूप छान पद्धतीने समजून आले. त्यामुळे अगदी योग्य प्रमाणात आणि आपण जर नारळाचं पाणी, कारण हे वर्षभर सगळीकडे उपलब्ध आहे आणि योग्य प्रमाणात तुम्ही घेतलं तर ह्याचे बरेचसे हेल्थ बेनिफिट्स आहेत. नक्कीच वर्षभर उपलब्ध आहे, त्यामुळे कुठे मिळणार नाही याची भ्रांत नाहीये. नक्कीच सोलफुल कोकोनट टॉकच्या निमित्ताने आज खूप छान माहिती मला मिळाली आणि तीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक छोटासा प्रयत्न केलेला आहे. तर तुम्हाला ही नक्की माहिती आवडली असेल तर नक्की कळवा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.